नमस्कार. आज इथे जमलेल्या सर्व बंधू भगिनींनो मी नमस्कार करते आणि माझ्या ताई त्यांना पण मी नमस्कार करते. आज माझ्या सगळं वर्ग मैत्रिणी पण इथे आलेल्या आहेत. आम्हाला गुरुतुल्य अशी जी सांगितलं होतं गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने बोलण्याला, तर तेव्हा मी तुकडोजी महाराजांचा विषय निवडला. त्या विषयामध्ये तर त्यांनी मला सांगितलं तू आता पण हे बोल. मी आता इथे तुम्हाला सगळ्यांना सांगते. तुकडोजी महाराजांच्या चरित्राविषयी मी थोड्याफार प्रमाणात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. आपला भारत देश इतका छान आहे की यामध्ये महाराष्ट्र हा देशासारखा कुठेच सापडणार नाही, कारण की इथे सगळ्या मोठमोठ्या संतांची मांदियाळी झालेली आहे. संतांची मांदियाळी आहे की ह्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांसारखा योगी गुरु, निवृत्तीनाथ त्यांचे गुरु, मुक्ताबाई, सोपानदेव ही मंडळी आणि त्यानंतर तुकाराम महाराज, रामदास स्वामी हे लोक होते. आणि थोड्या दिवसानंतर भगवंतांनी काही लोकांना इथे परत पाठवलं असं म्हणावं लागेल, कारण की शिवाजी महाराजांसारखा योद्धा आपल्या महाराष्ट्राला लाभला हे आपण त्यामुळे आपण इथे राहतो आहोत हे म्हटलं पाहिजे. कारण की त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याला त्याच्या आईचं आणि गुरूंचं म्हणजे रामदास स्वामींचं पूर्ण अनुमोदन होतं आणि तू असं कर, हे असं केलं तरच आपला भारत देश व्यवस्थित राहू शकेल. ते केल्यानंतर थोडे मध्ये काही दिवस गेल्यानंतर आपल्या समाजामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये की काही काही कर्मयोगी झाले. ते कर्मयोगी म्हणजे असे स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, समाजसुधारक आगरकर, नामजोशी हे सगळे लोक होते. या कर्मयोग्यांमध्ये वऱ्हाडामध्ये विदर्भामध्ये संत गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज, त्या तुकडोजी महाराजांना राजेंद्र प्रसाद जे होते त्यांनी त्यांना संत ही पदवी दिली. त्याच्यामुळे त्यांना तेव्हापासून संतच म्हणाले. तुकडोजी महाराजांच्याबद्दल थोडंसं सांगायचं म्हटलं तर मी थोडा प्रयत्न करते, तो तुम्ही सगळ्यांनी गोड मानून घ्या. आणि या महाराष्ट्राला जी एक कविता आहे ती आपल्याला माहिती आहे, बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश या. आपल्या महाराष्ट्राला फक्त देश म्हटलेले आहे, बाकी भारतातल्या कुठल्याच विभागाला देश हा शब्द नाही आहे. म्हणजे इतकी याला विद्वत्ता, वाङ्मयीन विद्वत्व आहे, सामाजिक, ज्ञानी, आध्यात्मिक सगळेच लोक इथे भगवंतानेच पाठवलेले आहे हे आपण म्हणतो. आणि आपण या देशामध्ये या भागामध्ये राहतो हे आपलं पूर्वजन्मीचं पुण्य म्हटलं पाहिजे. यामुळे आपल्याला इथे आपण काहीही झालं, भारतामध्ये किती संकट आले तर महाराष्ट्र हा नेहमी आपला व्यवस्थितच राहू शकतो. इतकं त्याला या लोकांनी खूप खूप म्हणजे प्रयत्न करून आपल्याला समृद्धी दिलेली आहे. तर तुकडोजी महाराजांबद्दल सांगायचं म्हटलं तर तुकडोजी महाराजांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी यावली या गावी, अमरावती जिल्ह्यात ते गाव आहे, तिथे झाला. त्यांची घरची परिस्थिती खूप काही म्हणजे मध्यमवर्गीय माणसच होते ते. वडिलांचं नाव आईचं नाव मंजुळाबाई आणि वडिलांचं नाव बंडोपंत इंगळे. आणि हे एकटेच भावंड होते, बाकी त्यांना कोणी नव्हतं. पण लहानपणापासून सरस्वती जशी त्यांच्या जिभेवरच होती की ते पटापट भजनं म्हणायचे, की जसे 8-9 वर्षाचा मुलगा पटपट भजन म्हणून प्रत्येक लोकांना आपल्याकडे ओढून घेतल्यासारखं करायचं की ते सहजगत्या भजन म्हणत. आता त्यांचं भजन एक खूप छान होतं, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा अशानं भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. अरे तुम्ही मनापासून भगवंताची भक्ती करा, भगवंत तुमच्या सोबत येईल. तुम्ही भक्ती करत नाही तर भगवंत कसा येणार? मनामध्ये ती प्रेरणा हवी तरच माणूस भक्ती करू शकतो, नाहीतर करू शकत नाही. तर ते असे आणि त्यांचं जे लहानपण होतं त्या लहानपणामध्ये भारत हा पारतंत्र्य देशातच होतं. म्हणजे होतं, आपण गुलामगिरीच पत्करलेली होती. इंग्रज हे व्यापार करता आले, पण त्यांनी सगळं व्यापार सोडून आपल्या देशावर राज्यच गाजवलं. आणि त्यावेळेस आपल्या इथे जे समाज होता तो सगळा अशिक्षित होता. या अशिक्षित समाजाला कसं प्रबोधन करायचं, कसं समाजात सुधरवायचा, हे विदर्भातले संत गाडगे महाराज आणि संत तुकडोजी महाराज
या दोघांनी काम केलं आणि त्यांनी इतकं सुंदर काम केलं की त्या अशिक्षित लोकांना समाजामध्ये एकत्र येऊन कसं आपण म्हणजे कसं आपण आपल्या देशाला व्यवस्थित करू शकू याचा विचार त्यांनी केला. जसे इकडे टिळक वगैरे होते, लोकमान्य टिळक, सावरकर हे लोक होते, तसे तिकडे ते दोघंच होते, पण त्यांनी खूप मोठे प्रयत्न केले. असे प्रयत्न करत असताना त्यांना काही ठिकाणी वाईट हे पण आले, अनुभव पण आले, पण त्यांनी त्याच्यावर पण मात केली आणि देशाकरता सेवा ही केलीच पाहिजे हा एकच विचार त्यांच्या डोक्यामध्ये होता. म्हणून त्यांनी असे ते 19-20 वर्षाचे झाल्यानंतर त्यांचं जास्त भ्रमण चंद्रपूर, ब्रह्मपुरी, ताडोबाचं जंगल, त्याच्यानंतर सालबर्डी ह्या बाजूला ते जास्त फिरायचे. तर एकदा त्यांच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग आला की जयपूरचा एक राजा होता. त्या राजाला शिकारीचा खूप नाद होता, तो सारखं शिकार करायचा. तर एकदा हे स्वतः पर्णकुटी होती वेलांची, तिथे ते आपले ध्यान करायला बसले. जास्तीत जास्त माणूस 20-1 वर्षाचा मुलगा होता. एवढ्या छोट्या मुलांना ध्यानाचं इतकं त्याला सामर्थ्य होतं की तो ध्यान करायला तिथे बसला, पण कुणालाही काही माहिती नव्हतं. तो तसा आतमध्ये बसलेला असताना त्या राजाला वाटलं की इथे एखादं जनावर बसलं असेल, म्हणून त्यांनी 2-3 गोळ्या झाडल्या. आता जनावर म्हटल्यानंतर लोकांना असं वाटेल ना की जनावर म्हणजे तुमचे आवाज करतील, आरोळ्या ठोकतील, पण तसं काहीच नाही. म्हणून त्या राजाने सांगितलं आत जाऊन बघा कोण आहे का. तर तिथे त्यांचे सेवक गेले, त्यांनी बघितलं तर त्यांनी सांगितलं अरे भैया उधर तो एक आदमी छोटा लड़का बैठा हुआ है, वो कुछ भी बात नहीं कर रहा, कैसा क्या करने का. मग त्या राजाला खूप वाईट वाटलं. तो म्हणला अरे च्या आपण एका चांगल्या माणसाला मारणार होतो, म्हणून 2 दिवस तो माणूस तिथे थांबला, म्हणजे राजा तिथे थांबले. तो जयपूरचा राजा थांबले. त्यांनी सांगितलं मग महाराज माझ्या ज्याने चूक झाली, तर त्याने सांगितलं चूक झाली ना, तुला तुझ्या मनाला पटतंय ना, मग तू असं कर की ही पशुहत्या जी आहे ही बंद कर, ही बंद केली तरच मी तुला माफ करेन. तर त्याने सांगितलं मी नाही आता करणार. असं म्हणून त्याने तो राजा नंतर निघून गेला. पण ताडोबाच्या जंगलातनं जयपूरला जाईपर्यंत पुष्कळ वेळ लागला. तर तो राजा म्हणाला माझ्यासोबत तुम्ही माझ्या घरी चला. तर ते म्हणजे मी कुणाच्याही घरी येणार नाही, मी इथेच राहणार. तर असं करत असताना एकदा काय झालं की महाराज दुसरीकडे म्हणजे संत राष्ट्रसंत दुसरीकडे फिरत होते आणि फिरत असताना काय झालं की तो राजा पण तिथेच, आणि एवढ्या मोठ्या लवाजमासमोर जायचं म्हणजे वेळ लागणार ना त्यांना. तर आदिवासी लोकांमधला एक माणूस होता महाराजांसारखाच दिसणारा, त्याला वाघाने खाल्लं. वाघाने खाल्ल्यानंतर त्या लोकांना असं वाटलं की अरे च्या आपल्या देवबाबाला खाल्लं, म्हणून सगळीकडे आरोळी ठोकायला सुरुवात केली त्यांनी. देवबाबा गेला, देवबाबा गेला, देवबाबा केला. तर ते म्हणले असं कसं काय. मग तुकडोजी महाराजांना वाटलं की आपण जर अशी शक्कल लढवली तर, म्हणजे त्यांच्या डोक्यात हा विचार आला, आपण जर शक्कल लढवली तर किती छान होईल. म्हणजे आपल्याला जे आपले आईवडील, त्यांचे आईवडील दर 15 दिवसांनी येताना भेटायला येते, कारण ते एकटा मुलगा, आईवडिलांना वाईट वाटणं साहजिकच आहे. तर ते आले आणि ते म्हणाले बाबा चल गे, पण ते म्हणाले मला यायचं नाही, मी येणार नाही. मग त्यांनी अशी शक्कल लढवली की ते चिमुरला गेले पाय, म्हणजे त्या काळात गाडी घोडे काही नव्हते, पायी गेले आणि चिमूरच्या पोस्टातलं एक पोस्टकार्ड घेतलं. पोस्टकार्ड घेऊन, आणि ते 3रा वर्ग 4था वर्ग पास होते, त्यांनी त्या पोस्टकार्डवर लिहिलं की तुमचा तुकड्या मेला, तुम्ही त्याचे दहन करा, काय करायचं ते करा. असं लिहिल्यानंतर घरातले लोक घाबरले, आई तर रडायलाच लागली. आई म्हणेल हे पोरगं एवढं मोठं गेलं कसं काय करावं. तर मग आईने तिच्याजवळ जी नथ होती ती तिने विकली आणि वडिलांना म्हणाले, कारण की त्या दोघांचा विश्वास नाही बसला की आपला मुलगा गेला, हे त्यांना खरंच वाटे ना काही केलं. ते म्हणजे नाही तुम्ही शोधून आणा त्यांनी. मग ते वडील गेले शोधायला, एका आदिवासी माणसाला घेतलं आणि गेले. गेल्यानंतर तिथे त्यांना ते दिसले. म्हणे अरे बाबा तू का, अरे माणिक तू असं का करतो, तू असं करू नको, कारण की त्यांचं मूळ नाव माणिक होतं. तू असं करू नको, तू घरी चल. तर त्यांनी सांगितलं मी काही येत नाही. मग तेव्हा त्यांचे वडील खूप चिडले आणि ते म्हणाले की अरे तू एवढं इथे एवढं काम करतो समाजाचं, मग तुला असं वाटत नाही का आपल्या आई वडिलांना भेटावं म्हणून. तर त्यांनी सांगितलं मी काही येणार नाही. तर वडील संतापून म्हणाले का आई मेल्यानंतर तू येणार आहेस का, ती मेल्यानंतर तू येणार. त्यांनी सांगितलं ती काही मरत नाही, मी काही येत नाही, जा काय करायचं ते कर. असं म्हणून त्यांनी वडिलांना सांगितलं तू जा,
मी काही येणार नाही. वडील निघून आले बिचारे, पण आईला चैन थोडी पडते. पण नंतर त्यांच्याच मनाला असं वाटलं की आपण आईला दुखवलंय, म्हणून ते परत मोजरीला आले. मोजरीला आल्यानंतर तिथे थोडंफार काम केलं, परत चंद्रपूर ब्रह्मपुरी परत तिकडे गेले. तर त्यांच्यासोबत जे एक सेवक होते गुलाबराव मोकाशी म्हणून, त्यांच्यासोबत ते रेंगी घेऊन याला गेले चिमूरला. चिमूरच्या जवळ एक नेरी नावाचं गाव आहे. त्या नेरी गावामध्ये महाराज तिथे ध्यानाला बसले होते. ध्यान करत असताना एक माणूस होता, त्याची 3 मुलं गेले, एकही मुलगा वाचला. तर त्याच्या बायकोने त्याला दम दिला होता की जर का माझा हा मुलगा वाचला नाही तर मी जीव दे. तर तो यज्ञेश वेत्तावार म्हणून जो माणूस होता, त्याला असं वाटलं, म्हणजे त्या आदिवासी बंधुबाबांनीच त्यांना सांगितलं होतं की तुम्ही त्याच्याच वयाचा एखादा मुलगा मारा, तुम्ही त्याच्याच वयाचा एखादा मुलगा मारा, म्हणजे तुम्हाला तुमचं मूल वाचेल. तर ते म्हणाले आता काय करायचं, म्हणून ते वाटत बघ कोणी मिळतं का 20-22 वर्षाचा मुलगा. तर हे रस्त्याने चालले होते आणि ते त्यांच्या वऱ्हाडी भाषेमध्ये देव माय मला लईच तहान लागली, देव माय मला लईच तहान लागली. तर ते यज्ञेश वेतावारने काय केलं, भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यात टाकलं विष, आणि त्यांना म्हणाले तुम्ही हे प्या. ते प्यायले पूर्ण, आणि इतका त्रास होता त्यांना, पण त्यांना सहन येतं. लोक म्हणाले की आपण पोलिसांकडे जाऊ, त्यांना सांगू, काही हे करू. तर ते नका करू, काही करून फायदा नाही, कारण की तेव्हा इंग्रजांचा काळ होता. इंग्रजांच्या काळामध्ये काय होणार होतं, काहीच करू शकत नव्हतं. तर त्यांनी सांगितलं नका करू. 8-10 दिवसांनी बरं वाटलं. त्यांनी सांगितलं तू असं का केलं, याच्या मागचा उद्देश काय तुझा. तर त्याने सांगितलं माझे मुलं वाचत नव्हते म्हणून मी असं केलं. त्याने सांगितलं तुम्हाला जर तुला मुलगा हवा असेल तर हे अनाथ जे मुलं आहेत, या अनाथ मुलांकडे तू तुझं बाप म्हणून बघ आणि तू त्या मुलांचा सांभाळ कर. तर आत्ता सुद्धा नेरी गावामध्ये एक अनाथ आश्रम आहे छोट्या मुलांचा. तर तो यज्ञेश वेत्तावार आहे, तोच माणूस ते सगळं बघत होता. आता त्याच्या पुढची पिढी बघत असेल, पण बघतात आहे ते लोक. म्हणजे आदिवासी लोकांचं इतकी अंधश्रद्धा भरली होती ना. आता तो यज्ञेश वेत्तावार शिक्षक माणूस होता, तरी त्यांनी असं वागावं, म्हणून महाराज म्हणाले अरे असं करू नका, हे चुकीचं आहे. आदिवासी लोकांच्या मध्ये जायचं म्हटल्यानंतर त्यांच्यासोबत त्यांची भाषा बोलणं आवश्यकच होतं. मग हे तिथे जायचे. तिथे गेल्यानंतर एका गावामध्ये चंदनखेड म्हणून गाव आहे. म्हणजे त्यांनी समाजातल्या लोकांना इतकं प्रबोधन केलं की आपला देश पारतंत्र्यात आहे, आपण चांगलं व्हायला पाहिजे, आपल्या देशाला आपण स्वतंत्र केलं पाहिजे, इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण बाजूला व्हायला पाहिजे, हा विचार करा. तुम्ही विचार का नाही करत. तर ते मारुतीच्या देवळात महाराज सहज बसले होते. बसलेले असताना त्यावेळेस ते मुलं, पुष्कळची मुलं बसले होते. मुलं म्हणाले, एक मुलगा म्हणाला माझ्या बाप्पाने त्याला एक कमवून ठेवलंय, मी काही काम करणार नाही, मी बसूनच खाणार. तर महाराज म्हणाले इकडे ये बाळा, काय झालं. आणि माझ्या बापाला लई तो मामलेदाराचा मुलगा, माझ्या बापाने खूप केलं आहे म्हणे, मला काही गरज नाही म्हणे काम करायची. मग त्यांनी सांगितलं इकडे ये म्हणे. काय, हे बघ, हातात असेल सत्ता, खिशात असेल भत्ता, तो मिळतो मित्रांचा जत्ता. तुला जर का तुझे मित्र नीट हवा असेल तर तू रात्री चांदण्यात झोपशील, म्हणजे चांदण्या रात्री जर तू झोपशील तर तुला चांदणे दिसतील, त्या तू चांदणे बघू शकेल. पण सूर्याच्या प्रकाशामध्ये तुला चांदणे दिसणार आहेत का, त्या तू बघू शकणार आहेस का. मग सूर्यासारखा मित्र कर की जो शक्तिमान असला पाहिजे. वेळ पडेल तर तुला जर तू चुकला, चुकीच्या वाटेला गेला तर तुला कान बघून तुला घरी आणलं पाहिजे, असा मित्र कर. त्याच्यामुळे त्या गावातल्या लोकांना पटलं ते बोलणं, आणि ते सगळे लोक देशाची सेवा करायला तर काही ना काही काम करायला सुरुवात केली. आणि मग त्याच गावामध्ये त्या मारुतीजवळ महाराज ध्यानाला बसले होते. तर ध्यानाला बसले असताना ते गावातले पाटील आले होते, रामजी पाटील म्हणून होते. ते आले, त्यांनी सांगितलं आज आमच्या देवीला बोलं द्यायचं आहे. तर त्यांनी सांगितलं बोलं म्हणजे काय. त्यामुळे बोकड कापायचा, म्हणजे बोकड बळी कशी बंद केली त्यांनी, म्हणजे कळत नकळत थोडंसं प्रमाणात प्रात्यक्षिक केले आणि त्यांनी हे घेतलं. त्यांनी म्हणजे त्यांनी स्वतःला केलंच नाही, त्या लोकांनी आणलं म्हणून त्यांनी सांगितलं. तर ते लोक म्हणे आज बोकडाची भाजी म्हणजे स्वयंपाक करायचा आहे, त्या देवीला गेलं. त्यांनी सांगितलं देवी खाते का म्हणायचे, देवी खाते का हे मला सांगा म्हणे. देवी नाही ना का. तर मग ती पाटलाची बायको आली, ती म्हणे नाही नाही देवी खात नाही घे म्हणे, आपण टाकून आपणच खायचं म्हणे. मग तुम्हाला खाण्याकरता तुम्ही एका मुक्या जीवाचा जीव घेता का, हे चुकीचं आहे. पण त्या बाईला काही पटेल ना, कारण की आदिवासी लोक त्यांना तेच खायची सवय. तर त्यांनी काय केलं, मग
महाराज म्हणे मी तुम्हाला असं करू देणार नाही म्हणून ते तिथे ठाम ठिया देऊनच बसले मारुतीच्या देवळात. मग ती बाई आली, ती बाई म्हणाली, त्यांनी बडबड केली खूप, यांनी काय कळते, ह्या काय समजत नाही काही नाही, आम्हाला आमची देवी जर आम्हाला टोपली, आमच्या लेकरांना काही झालं तर आम्ही काय करायचं. तर मग त्यांनी सांगितलं, बाई इकडे ये. ती म्हणाली काय, तुला चांगलं माहिती आहे का. ती म्हणे हा, ती शंकराची भक्ती नाही काय, मला माहिती आहे ती. म्हणे मग तिने काय केलं. हा बापा, तिने शंकराला दिलं होतं ना तिचं पोरगं, मग तू पण तुझं पोरगं दे म्हणे, म्हणजे मग तुझी देवी प्रसन्न होईल. ते म्हणले, असं माणसं माणसं काय मारतात काय, तुम्ही काय माझ्या लेकराला मला मारायला होता काय. तर त्यांनी मग तू तुझ्या लेकराला तू मारत नाही तर याही लेकरांना नाही मारत. तेव्हापासून त्यांची ती गोकळबळी कथा बंद झाली. म्हणजे असे काही काही अनुभव त्यांच्या आयुष्यामध्ये आले, ते मी तुम्हाला थोड्याफार प्रमाणात सांगितले. आता नंतर त्यांनी समाजसेवा काय करायची, माणसांना कसं म्हणजे आपण जे नुसते बसून राहतो, खातो पितो नुसतं बसायचं, देशाकरता काहीतरी काम करा, देशाचं चांगलं होईल याचा विचार करा. 1935 साली त्यांनी मोजरी येथे गुरुकुंज आश्रम मोजरी सुरू केलं. तिथे ते बांधकाम वगैरे सुरू होतं. तर एक सद्गृहस्थ आले, ते म्हणायला लागले, महाराज तुम्ही इथे कसे काय बसता, एवढं बांधकाम झोपडीत जावं, कारण ते झोपडीतच असायचे. हे बघा, मला झोपडी आवडते, मी झोपडीत राहतो. तेव्हा त्यांनी एक भजन म्हटलं, राजासजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. जाता तरी सुखे जा, येता तरी सुखे या, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं, मला ही झोपडीत माझी प्रिय आहे. हे जे मी काम करताय हे देशाकरता आहे, हे माझ्याकरता नाही आहे. आणि अजूनही तिथे मोजरीमध्ये हे काम सुरू आहे त्या लोकांचं, कारण की तुकडोजी महाराजांचं कामच खूप छान आहे. आणि असं करत असताना त्यांनी पुष्कळ समाजसेवेमध्ये काही काही लोक, एक बाई होती, तिला असं वाटलं की आपल्याला मूल बाळ नाही आहे तर आपण महाराजांकडे जावं. मग ती बाई महाराजांकडे गेली, म्हणाली, महाराज मला काहीतरी व्रत सांगावं, मी काय करू. ते म्हणाले, हे बघ बाई, तुला पटत असेल तर कर, नसन पटत तर ते सोडून. ती म्हणाली, नाही ना महाराज सांगा ना. रोज कोणी माणूस आला ना त्याला तू जेवायला दे, सकाळ जेव्हा तुला जवळ दिवसात मिळेल तू दे. तर ती बाई म्हणाली ठीक आहे. तिने 2-2.5 महिने केलं व्यवस्थित व्रत. पण नंतर तिला यायला लागला कंटाळा, ती थोडं हे करायला लागली, चालणं करायला लागली. एक दिवस महाराज म्हणाले, हिची परीक्षा घ्यायला पाहिजे. म्हणून महाराज, थंडीचे दिवस होते, डोक्यावर त्यांनी घोंगडी बांधली आणि म्हणाले, देवो माय मला काहीतरी देवो, उरलं असं तर देव. आणि मग ती बाई रागाने आली बाहेर, म्हणे, देवबाबांनी मला सांगितलंय म्हणून मी करतो, नाही मी कशाला केलं असतं, मला काय गरज आहे असं म्हणे. मग त्याने डोक्यावरचं पांघरून काढलं, म्हणाले, बाई तुझी व्रताची सांगता झाली, तू काही व्रत करू शकत नाही, तो भगवंत तुझ्याकडे बघून घे. आणि मग त्याच्यामध्ये मी भजन म्हटलं, मानवा का चिंता करतो, होऊन ते घडून जाते, प्रभू सर्व वेळ पाहतो, मानवा का चिंता कर. म्हणजे तू आता तुझ्या मुलाबाळची चिंता सोडून दे, ते होईल तो भगवंत बघेल. आणि तिथून ते निघून गेले. ते गेल्यानंतर मग नंतर त्यांनी 1942 साली जे आपलं युद्ध झालं, म्हणजे हिंदू मुस्लिम दंगा, तेव्हा खूपच मोठ्या प्रमाणात होता. तर ते हिंदू मुसलमानांना विचारत नव्हते, मुसलमान हिंदूंना विचारत नव्हते. अशा परिस्थितीमुळे ते म्हणले, आता जर आपण ह्या लोकांना समजवलं नाही तर हे लोक काही ऐकणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही आपल्या म्हणजे तेव्हा त्यांनी एक भजन म्हटलं, मंदिर में सिर्फ भूत बैठे है, मस्जिद में सिर्फ सफाई, मैं हूँ दीन दलितों की आहो में. अरे बाबांनो, असं करू नका. मी गरीब, जे ज्यांना गरज आहे, ज्यांची आवश्यकता आहे, लहान मुलांकडे बघा आणि तुम्ही हा विचार करा. आणि तुम्ही मंदिरात जाऊन फक्त देवाला नमस्कार करा, देव तुम्हाला पावणार नाही. यांची सेवा केली तर देव तुम्हाला पावेल. मग तेव्हा त्यांनी ते गाणं म्हणे, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानं भेटायचं नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. मग त्यांनी ते भजन म्हणून म्हणून लोकांना देशाकरता कशी सेवा करायची हे प्रवृत्त करून त्यांनी समाजामध्ये प्रबोधनपर कीर्तन भजन करूनच लोकांना म्हणजे चांगल्या मार्गावर आणलं. आणि नाहीतर लोक नुसते आळशी बसायचं, खायचं, झोपायचं, दुसरं काही माहिती नाही. कारण की विदर्भामधले जे शेतकरी होते ते गडगंज होते, त्यांच्याकडे भरपूर पैसा असायचा. आणि मामलेदार वगैरे जे होते ते तसेच करायचे. आणि त्याच्यामुळे ह्या गरीब लोकांकडे कोणी लक्षच देत नव्हतं.
मग त्यावेळेस 42 साली जो दंगा झाला हिंदू मुसलमानांचा, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, असे लोक रात्रभर जागे असायचे, पत्र्यावर बसायचे, कोणी गच्चीत बसायचे आणि तिखटाची पूड मिठाची पूड घेऊन बसायचे वरती आणि असे एकमेकांच्या अंगावर फिरायचे, हिंदू मुस्लिम सगळे. कारण की हे जे कारण आहे हे इंग्रजांनीच पेरलं होतं त्यांच्या डोक्यामध्ये. कारण की त्यांना या देशातनं जायचंच नव्हतं ना, देशातनं जायचं नव्हतं, त्यांना राज्यच करायचं होतं इथे. पण आता हे जे शिकलेले लोक होते चांगले राहिले होते, त्याच्यामुळे ते म्हणे आम्हाला राज्य पाहिजे आमचं. त्याच्यामुळे त्यांनी ते भांडण लावून दिलं. हिंदू 42 सालचा जो दंगा होता त्यांनी भांडण लावून दिलं. मग इतकं भांडण होतं की ते एकमेकाला मारामारी करायला जायचे. तर तेव्हा त्यांनी म्हटलं, झाडे झुडपे शस्त्र बनेगी, भक्त बनेगी सेना, पत्थर से बॉम्ब बने. म्हणजे तुम्ही जर आम्हाला त्रास दिला तर आम्ही दगड पण मारू, काठ्यालाठ्याने पण खेळू, आम्ही ऐकणार नाही. मग इंग्रजांना नंतर कळलं की हे काही खरं नाही आहे, हे लोक काही आता ऐकणार नाही. आणि आपल्याच देशातले काही लोक शिक्षणानिमित्त परदेशात गेले होते, तेव्हा त्यांना कळलं की आपल्या भारतातल्या लोकांना हे इंग्रज लोक किती त्रास देतात. त्याच्यामुळे त्या लोकांनी पण थोडं फार प्रमाणात समजून सांगितलं. त्याच्यामुळे हे सगळे भारतीय लोक एकत्र झाले आणि 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. 47 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुकडोजी महाराज एका पंढरपूरचा विठोबा त्यांचं दैवत होतं, कुलदैवत. त्याच्यामध्ये अधूनमधून जायचे पंढरपूरला. तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, विठोबाच्या समोर बसून त्यांनी म्हटलं, कधी येशील रे मनमोहना, भारत बघण्या पुन्हा, किती सुंदर वाजते तुझी बासुरी, ऐकू दे ना एकदा तरी. म्हणजे इतकं छान त्याने म्हटलं होतं की भगवंता आता आमचा भारत देश स्वतंत्र झालाय, आम्ही पारतंत्र्यातून मुक्त झालो, आता तरी तू एकदा बघा, आता तरी तू वर आम्हाला बघण्याकरता तरी येईल. त्याच्यामुळे तुकडोजी महाराजांनी इतकं छान काम केलं विदर्भामध्ये की त्याला तोडच नाही. मोजरीमध्ये आश्रमामध्ये आणि आत्ता सुद्धा तिथे सगळ्या धर्माची परिषद म्हणजे भाजन होतं. 1955 साली तुकडोजी महाराजांना जपानमध्ये बोलवलं. जपानमध्ये कसं करतात की सर्व जगाचे जे धर्म आहेत त्यांची परिषद होती तिथे. त्या परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही या. तेव्हा त्यांनी तिथे अध्यक्षपद भूषवलं तुकडोजी महाराजांनी. तर ते ईसाई, मुस्लिम, हिंदू, जैन असे सगळेच लोक आले होते तिथे. तर तेव्हा त्यांना तुम्ही धर्म म्हणता, धर्म म्हणजे काय आहे, धर्म म्हणजे काय असं हे मला सांगा. त्यांनी सांगितलं, धर्म आमचा धर्म चांगला, तो म्हणतो आमचा धर्म. प्रत्येकाचा धर्म जर चांगला असला तर माणुसकीचा धर्म जातो कुठे. माणुसकी महत्वाची आहे. तुम्ही मला आता प्रहार पिक्चरमध्ये बघा, ते कसं दाखवलेलं होतं आपल्याला. तर तुम्ही माणुसकी बघा, मानवता धर्म हाच सगळ्यात महत्वाचा आहे, बाकीचं काही नाही. तुम्ही माणुसकीने जपा, देव तुम्हाला साथ देईल. तुम्ही देवाचं प्रार्थना करा, देव तुमच्या पाठीशी आहेच उभा, त्याच्याबद्दल वादच नाही. आणि तुकडोजी महाराजांनी 1955 जपानमधून आल्यानंतर त्यांनी परत बंगालचा दुष्काळ पडला होता त्यांनी. त्यावेळेस त्यांनी खूप मोठी मदत केली, धान्य वगैरे जमा करून दिलं लोकांना, ते पण एक होतं. आणि विनोबा भावेंनी भूदान युद्ध जो केला, भूदान युद्ध त्यांनी 11,490 एकर शेती मिळवून दिली विनोबा भावेंनी. कारण विनोबाचं भूदान युद्धामध्ये खूप मोठा आहे होता ना. तर त्यांनी असेच भजन म्हणून, रस्त्याने भजन म्हणून 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 लोकांनी आपल्या जवळची जी शेती होती तेव्हा, कारण की तो कायदा वेगळा होता वाटते काहीतरी, तर मला तो कायदा माहिती नाही, पण त्यांनी 11,490 एकर शेती मिळवून दिली. हे पण त्यांचं वेगळंच कामगिरी होती ना. कारण की साधारण 3रा वर्ग शिकलेला माणूस एवढं कार्य करतो ते वेगळंच होतं. तर आणि असं केल्यानंतर 47 आपल्या स्वातंत्र्य मिळालं. 48 साली आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुकडोजी महाराज एका ठिकाणी एकाच याच्यात बसले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं, तुकडोजी महाराज त्यांना म्हणाले, अस्पृश्यता जो नियम होता तो तुम्ही बंद केला, हे फार चांगलं केलं. या लोकांना तुम्ही देवाच्या देवळात म्हणजे जायला परमिशन दिली, तुम्ही मिळवून दिली, हे तुमचं खूप मोठं कार्य. तर त्यांनी सांगितलं, असं केलं नाही तर आपल्या समाजामध्ये प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक याच्यात भेदभाव निर्माण होईल, म्हणून हे करणं आवश्यक होतं असं त्यांनी सांगितलं. आणि त्या दोघांचं म्हणजे बोलणं वगैरेच व्हायचं. 13 जुलै 1949 मध्ये ते सेवाग्राम आश्रमात गेले होते. ते महिनाभर तिथे राहिले होते.
कारण की म्हणजे गांधीजी होते तेव्हा, पण गांधीजी 48 साली गेले, पण त्याच्या आधी ते तिथे गेले होते, महिनाभर तिथे राहिले. आणि महिनाभर राहिल्यानंतर त्यांना आवडलं गांधीजी. ते म्हणाले तुमचे भाषण वगैरे किती छान आहे, तुमचे भंग वगैरे किती चांगले, मला खूप आवडलं. तर ठीक आहे, पवनारला पण ते जाऊन झाले. नंतर ते मोजरीला आल्यानंतर त्यांनी 2-3 प्रकारे भजन पूजन असं सगळं काही काही भजन करूनच त्यांनी बऱ्याचशा लोकांना हे केलं. तर त्यांची ग्रामगीतामध्ये जवळपास थोड्याफार प्रमाणात मागं पुढे असं धरून बघितलं तर जे विचार आहेत, जे गीतेत विचार आहेत चांगल्या चांगल्या प्रकारचे, तेच विचार ग्रामगीतेमध्ये साध्या सोप्या सरळ भाषेत महाराजांनी सगळ्या दुनियेला सांगितले. ती ग्रामगीता 41 अध्यायाची आहे आणि त्याचे प्रत्येक याचा 5-5 असे त्यांनी विभाग केले आहे. शेवटचा जो हे आहे तो 6 अध्यायाचा आहे, पण ती काहीतरी 4 ते 5 हजार ओव्या आहेत. ते पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं देवदर्शन. देवदर्शन तुम्ही का करता, कशा करता तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की देवदर्शन करण्यापेक्षा त्याच्यात त्यांनी एक अभंग लिहिला, कष्टासाठी कुणी मरो, प्रतिष्ठेसाठी तुम्ही मरो, लोभासाठी आम्ही मरो, होते ऐसे. मी त्यांनी सांगितलं की अरे जो कष्ट करून निघून गेला असतो, पण त्याच्या कष्टावर तुम्ही प्रतिष्ठा मिळवताय ना, ही प्रतिष्ठा कमी करा ना. आणि जे प्रतिष्ठेवाले माणसं असतात त्यांच्या मागे बाकीचे लोभ ज्यांना आहे ते लोक असतातच त्यांच्या मागे. म्हणजे तुम्ही लोभासाठी मागे लागता त्यांच्या, तुम्हाला पैसा एवढा महत्वाचा आहे. माणसाची जो माणूस गेला त्याची तुम्हाला आठवण नाही राहत आणि ह्याची आठवण राहते, असं त्या ओवीचा अर्थ आहे. आणि असं त्यांनी खूप म्हणजे त्यांची जी ग्रामगीता, मैलोन्नती आणि लहर की बरखा हे एक हिंदीतलं म्हटलं आणि ग्रामगीतेमध्ये त्यांनी 21,000 ओव्या लिहिल्या. म्हणजे असे भजन 4-4 याचे असे भजन केले. आणि ते लहर की बरखामध्ये 2,490 ओव्या आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे मी थोडेफार प्रमाणात वाचलं आहे, तेवढं लक्षात राहिलं तेवढं मी तुम्हाला सांगते आहे. आणि तुकडोजी महाराजांचं जे कार्य होतं ते खूपच छान होतं. कारण की जो समाज होता अशिक्षित समाज, ह्या समाजाला कसं सुधरवायचं आणि शिकलेले वगैरे काही नव्हते कोणी, त्यांच्या इथे जर भजनाला वगैरे आले तर इथे काय करू, महाराज आता काय करू, महाराज आता कसं करू. एका बाईचा नवरा असाच तिथे होता, तो सांगितला की अरे ती म्हणाली माझा नवरा घरात अजिबात लक्ष देता, नुसता फिरत असतो. तर त्या माणसाने काय केलं, पैशा करता डोक्याला भगवी टोपी हे बांधलं, ते देवबाबा असतात तिने ते याचे हां ते. आणि मग तेव्हा त्यांनी सांगितलं, त्यांनी त्या माणसाला ओळखलं. त्यांनी सांगितलं गले में पैनी माला, बदन पर भस्म लगा डाला, माथे पे चंदन काटीला, प्यारे प्यारे की पीता शराब प्याला. त्याही त्या माणसाला म्हणाले तू दारू पितो ना, मला माहिती आहे तुझी दारू पितो म्हणून. आणि असं सांगून त्यांनी समाजामध्ये समाज प्रबोधन केलं. असे भजन गाऊन गाऊन त्यांनी समाजाला खूप चांगलं हे केलं. प्रात्यक्षिक कळत न प्रात्यक्षिक म्हणावं लागेल आपल्याला, पण त्यांनी समाजाला खूप मोठी मदत केली. आणि अजून सुद्धा त्यांच्या गुरुकुंज आश्रम मोजरीमध्ये सगळ्या धर्माची प्रार्थना होते. म्हणजे जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम होतं, इने इल्लाई अल्लाह अकबर हेही होतं, आणि बुद्धम शरणम गच्छामी हे रोज सकाळ संध्याकाळ मोजरीच्या आश्रमात कंपल्सरी होतं. कारण की महाराज म्हणजे सर्व धर्म समभाव म्हणण्याचं आपण हे काम करायलाच पाहिजे. आणि असं करत असताना एकदा ते गेलं एका म्हणजे खेडेगावातच गेले होते. तिथे गेल्यानंतर ती बाई म्हणाली आता काय करू, मला काही सुचतच नाही, मला तर हे द्यायचं आहे. तर त्याने सांगितलं तू तुझ्या अंगात भानावटी आली म्हणते म्हणे, तर तू काय करणार. नाही त्या माणसामध्ये तिने ते डोक्याने केस पीस मोकळं करून नाचायला लागली जोरात जोरात. तर महाराज म्हणे हिला काय झालंय, पण नाही तुझ्या अंगात भानावटी आली. तर देवीला बोकड कापायचं आहे. तर तिने बोकड तर मी कापूच देणार नाही तुम्हाला, काही झालं तरी, काय होतंय ते मी बघतो. म्हणून त्यांनी जोरात एक मारली. तर ते लोक घरातले लोक म्हणाले असं का केलं, हिला भानामध्ये वगैरे काही झालं नाही, हिचे नाटक आहे म्हणे, हिला बोकड कापून खायचं आहे म्हणे, म्हणून ही अशी करते. आणि मग तिने सांगितलं मला देवबाबाने सांगितलं म्हणून मी असं केलं. आणि तुकडोजी महाराजांना आदिवासी लोक कंपल्सरी देवबाबाच म्हणायचे, देवबाबा देवबाबा. तुकडोजी महाराज त्यांना म्हणते, कारण की त्या लोकांना भाषाच येत नव्हती, ते देवबाबाच म्हणायचे असतात. एका ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं म्हणजे असे काही काही अनुभव होते त्यांचे, तर ते मी खूप प्रमाणात सांगितले. आता अजून काही थोडं असलं तर परत त्यांनी सांगितलं थोडंसं. तसं त्यांनी गीतेमध्ये इतकं छान
हे केलेलं आहे की त्यांचे विचार खूप चांगले होते, तत्वज्ञान खूप चांगलं होतं. ते विचार म्हणजे तुम्ही कुणाचाही पैसा घेऊ नका, कोणाला दुखवू नका, कोणाला वाईट बोलू नका. त्या ग्रामगीतेमध्ये ह्या विषयावर 10 ते 15 भजनं आहेत. 10 ते 15 भजन आहेत त्या ग्रामगीतेमध्ये. म्हणजे ते ऐकले ना तरी पण आपल्याला खूप छान वाटतं. असं करत असताना एकदा काय झालं, एक मिनिट. ग्रामसेवा. ग्रामसेवा म्हणजे काय? भारतामध्ये खेडेगाव अस्वच्छ असायचं, तिथे काय स्वच्छता नसायची. तर तुकडोजी महाराजांनी स्वतः हातात झाडू घेऊन रस्ते झाडले, की मी जर झाडले तर हे बाकीचे पण करते. म्हणून त्यांनी स्वतः रस्ते झाडायला सुरुवात केली. तर लोक आपोआप म्हणजे आपोआपच आपला ग्राम स्वच्छ झाला तर शहर स्वच्छ होईल, शहर स्वच्छ झालं तर देश स्वच्छ होईल. त्याच्याकरता देशाकरता काय पाहिजे तर स्वच्छता ही महत्वाची आहे. तुम्ही स्वच्छ राहा, स्वच्छ बोला, मन स्वच्छ ठेवा, तर तुमच्या पाठीशी भगवंत उभा आहे. हा विचार त्यांनी ठेवला होता आणि लोकांना त्यांनी समाज प्रबोधनपर कीर्तन केलं. आणि जे लहान मुलं असायचे की त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण नव्हतं, ते त्यांनी सांगितलं स्त्रियांना शिक्षण नाही तर ती स्त्री जर शिकली नाही तर काय होईल. तुम्ही घरामध्ये पुरुष माणसं फक्त 2-4 जास्त दिवस राहत नाही, बाईच राहते. मग त्या बाईने जर शिकली, तिला जर शिक्षण झालं, मुलं काय करतात काय नाही हे तर कळायला पाहिजे. त्याच्याकरता बाईला शिकवा. म्हणजे साधा माणूस पण त्यांनी बाईला शिकवा हे सांगितलं. आणि म्हणजे त्यांनी शाळा पण सुरू केल्या की बायकांनी जायला पाहिजे. पण त्या काळात हा समाज काही बायकांना शाळेमध्ये जाऊन पाठ करायला तयार नसायचा ना. आणि मग त्यांनी उदाहरण दिले की अरे तुम्ही करता असं, पण त्या बाईचं नवरा गेल्यानंतर त्या बाईची काय हाल होत हे तुम्ही विचार करता का? कारण की मुलं उघडे पडतात, मुलांना शिक्षण मिळत नाही, मुलांना शिक्षण मिळत नाही. मग तुम्ही काय करता? मग त्या मुलांना त्यांची जी शेतीवाडी असेल ती सगळी हे लोक गिळंकृत करायचे आणि त्यांना म्हणजे तुझ्या बापाने काहीच नाही ठेवलं. आणि मग ते मुलं वाईट मार्ग लागायचे, काही मुलाला कष्ट करून पुढे जायचे, अशी पण म्हणून हे पण म्हणजे त्यांनी महिलांनी कसं शिकलं पाहिजे, काय शिकलं पाहिजे याच्याकरता पण त्यांनी पुष्कळ वेळा बायकांचं पण भजनामध्ये त्यांनी बायकांना पण समजून सांगितलं. गीतेमध्ये जे सांगितलंय तेच त्यांनी साध्या सोप्या सरळ भाषेत इतकं छान समजून सांगितलं ना की ते वाचण्यासारखं आहे. मला थोडंफार मिळालं तेवढं मी घेतलं. आणि काही आता थोडंसं मी पण अभ्यासच करते सध्या त्याचा. जेव्हा माझ्या त्याने अभ्यास करून झाला तेव्हा मी परत सांगेन, पण आता सध्या जेवढं होतं तेवढं मी सांगितलं. गीता म्हणजे गीता म्हणजे काय हे मला स्वतःला काहीच माहिती नव्हतं. मी गीता शिकायला आले म्हणजे पहिली 2 वर्ष मी माझी जाऊ आम्ही दोघी म्हणतो आपण गीता शिकायला जायचं गीताचे, पण नुसतं ते मनाचेच आपले मांडे मांडले होते आम्ही दोघींनी. पण त्या दिवशी ती म्हणा नाही होती ते खूप छान आहे आपण जायचं का. मग तेव्हापासून मी यायला लागले. पण गीता ही संस्कृत भाषेत असते हा एक प्रकारचा धाक होता आमच्या मनात की संस्कृत आपल्याला मिळेल का नाही, आपल्याला वाचता येईल का नाही, कसं वाचू आपण. पण आमच्या ज्या ताई आहेत त्या आम्हाला खूप छान शिकवतात. आणि गीता धर्म म्हणायचं सगळेच लोक इतके सुंदर शिकवतात की त्याच्यावर काही बोलण्याला हेच नाही, इतकं छान आहे. म्हणजे एखादा श्लोक जर माझ्या सगळ्यात जास्त चुकला नाही मीच आमच्या वर्गामधली, पण ते दोघे इतकं सुंदर शिकवतात की शिकवताना अगं हे तुझं चुकलं असं नाही, हे असं म्हणा, उद्या म्हणून आता पाठ करून या असं समज. आणि आजकाल अशी वर्ग शिक्षिका मिळणं फार भाग्य लागतं. त्याच्यामुळे मी त्या दोघींचे पण खूप आभार मानले. आणि गीता म्हणजे ही अशी असते की ती फक्त अर्जुनाला सांगितली असं नाही, सगळ्या जगाला सांगितलं. पण जग त्याचा हेच नाही करत, उपयोगच करून घेत नाही. काय जग म्हणणं काय सांगितले अर्जुनाने सांगितले ना आपल्या डोळ्यामध्ये सांगितले असंच लोक म्हणतात. गीतेकडे सर्वसाधारण लोक दुर्लक्षच करतात. पण जेव्हा आम्हाला कळलं की गीतेमध्ये काय अर्थ आहे तेव्हा आता आम्ही दोघी पण सगळ्यांना सांगतो की नाही गीता ऐकायला पाहिजे, जायला पाहिजे, वाचायला पाहिजे. तर गीता वाचणं फार कठीण आहे कारण की ती आवाक्याच्या बाहेरच आहे. कारण एवढं पटापट श्लोक वगैरे पाठ होणं फार कठीण आहे. पण गीता म्हणते की एक प्रकारचा आनंद. आणि अजूनपर्यंत आम्हाला दोघींना कधी वाटलंच नाही की आम्ही वर्ग बुडवावा आणि जाऊ नये. इमर्जन्सी कधीतरी एखादी अडचण येते तेवढं करतो, पण कधी जाऊ नये असं मनातच येत नाही. इतकं छान वाटतं गीता शिकायला लागल्यापासून आम्हाला खूप आनंद वाटतो. आणि गीता म्हणजे काय आहे हे त्या समजून सांगताना तर काही काही गोष्टी इतक्या छान असतात आम्हाला मनाला पटण्यासारख्या की
भगवंतांनी त्या काळामध्ये, जो भगवंत आपल्या भारत देशातच जन्माला आलाय, त्यांनी त्या काळात अर्जुनाला सांगितली ती गीता. आतापर्यंत आपण का बघतो होतो, का बघत होतो त्या गीतेकडे? हे किती मोठं आपण दुर्लक्षच केलं ना तिच्याकडे. जेव्हा आता ह्या सगळ्या समाज एकदम गीता आपण शिकायची हे जे ठरवलंय ना, ते खूप छान आहे. आणि भगवंत आपल्या पाठीशी 90% उभा होता. एखाद्या प्रकारे आपलीच चूक समजायची, त्याची नाही, आपलीच चूक, आपण जर चुकलं. पण गीता सर्वसाधारण लोकांनी ऐकावी असं मला वाटतं, कारण की इतकं सुंदर सांगतात त्याच्यामध्ये. आणि त्याचे जे अध्यायामध्ये जे काय काय हे आहे ना, की आपल्या सहज रोजच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्या गोष्टीच गीतेमध्ये आहे, पण आपण त्याकडे कायमस्वरूपी दुर्लक्ष केलेलं आहे. आणि जेव्हा आपल्याला, म्हणजे मला स्वतःला असं वाटतं, जेव्हा मी ती गीता शिकली, आता मी फक्त 8-10 अध्याय झाले आहेत, पण जेव्हा ती शिकली त्याचं जे काय आपले व्याख्यान वगैरे किंवा त्यांनी जो सारांश दिलाय तो वाचल्यानंतर लक्षात येतं की गीतेमध्ये काय सार आहे. आपल्या आयुष्याचा सगळा सार गीतेमध्ये भगवंताने सांगितलं. म्हणजे ही आपल्या भारतवासियांची केवढी मोठी चांगली गोष्ट की भगवंताने आपल्याला सांगितलं, अरे बाबांनो माझ्याकडे या, हे वाचा, हे ऐका, तुमचा सर्व, तुमच्या सगळ्या गोष्टीचं सगळं चांगलंच होईल, तुम्ही हे का नाही ऐकत, असं म्हणजे भगवंतच सांगतो. आणि म्हणूनच भगवंताने हे जे शिकवणारे लोक आहेत, भगवंताने त्यांना बुद्धी दिली आणि आम्हाला सगळ्यांना शिकवायची तयारी त्या लोकांनी आली आहे. हे खूपच छान आहे. म्हणजे गीता ऐकलं पाहिजे आणि जायलाच पाहिजे. गीता ऐकल्याने खूप फायदा होतो. आणि जी नकारात्मक भूमिका असते ना गीतेबद्दल, ती म्हणजे आपल्या मनामध्ये गीतेबद्दल जी धडपण असतं की बापरे आता गीता कसं वाचायचं, कसं होईल, काही संस्कृत शब्द येत नाही काय, असं जे म्हणतो ते तसं होत नाही. आपण जर सारखं वाचत राहिलं ना तर भगवंत आपल्याला काहीतरी उर्मी देतो की नाही तुम्ही वाचा, येईल तुम्हाला, येईल. म्हणजे आमच्या दोन्ही ताई आम्हाला सांगतात, तुम्ही वाचून बघा, येईल तुम्हाला, तुम्ही वाचून बघा, येईल तुम्हाला. इतकं सुंदर समजून सांगतात ना, खरं त्या दोघींचे आभारच आहे. आणि गीतेमध्ये जे काय सांगितलं ते सगळं आपण रोजच्या जीवनामध्ये बघतो. काय नाही बघत असं नाही, सगळं बघतात. तर तुकडोजी महाराजांनी पण गीतेवर 2-3 भजने इतके सुंदर म्हटलेले आहेत. तर ते त्यांनी म्हटलेलं आहे, त्यांनी म्हटलंय, म्हणजे त्या माणसाने, म्हणजे त्याला तर संस्कृत येतच नव्हतं बिचाराने, पण त्यांनी गीतेवर किती अभ्यास केला असला पाहिजे. ती शुल्लक साधी साधी गोष्ट आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी एक भजन म्हटलं, कधी यश, त्यांनी भजन म्हणलं, प्रभू रुसला ऐसे म्हणता का, आपणची दोषी नाही का. अरे प्रभू रुसला असं तुम्ही म्हणू नका, आपणच दोषी आहे, आपल्यालाच कळत नाही गीता वाचायची की नाही. हरी म्हणतो गीत, हरीने गीता बोध केला जो, एका पुरीचा का होता तो. त्याने सांगितलं, अरे बोध केला अर्जुनाला मी, तो काय मी एकट्याकरता केला का, सगळ्यांकरता केला ना, मग तुम्ही सगळे का नाही वाचत. म्हणजे ते साधं सोपं हे आहे. त्यानंतर महाराज म्हणतात की भारतवासी म्हणून बोलला, म्हणजे त्याने सांगितलं श्रीकृष्ण सुद्धा भारतवासीच होता ना, श्रीकृष्ण सुद्धा भारतवासीच होता. मग तो भारतवासी होता, त्याला भारताच्या लोकांबद्दल प्रेम होतं, म्हणून त्याने तुम्हाला सांगितलं गीता वाचा. ते साध्या सोप्या भाषेत त्यांनी इतकं छान समजून जायचं, मला ते भजन खूप. आणि नंतर ते म्हणतात, गोपाळांनो या गोपींनो, हे कळले नाही का तुम्हाला, म्हणजे तुम्ही अरे सगळे म्हणजे स्त्री पुरुष सगळ्यांनी, अरे ही गीता इतकी सुंदर आहे, ही वाचायला तुम्हाला यावं असं नाही का रे वाटत, तुम्ही या. आणि नंतर त्यांनी म्हणलेलं आहे, प्रभू रुसला ऐसे म्हणता का, आपण मन मानले ती पापे करिता. म्हणजे तुम्ही प्रभू रुसला असे म्हणता आणि मनात ते पाप करता, मग तुम्ही पाप केलेलं आहे, तर तुमचं पाप कोणी फेडायचं, तुमचं तुम्ही फेडा, आम्ही का फेडायचं. म्हणजे इतकं सुंदर साध्या भाषेमध्ये त्यांनी समजून सांगितलं ना, तर ते काही काही गोष्टी मला खूप पटल्या त्यांच्यात. आणि काही काही गोष्टी पटण्यासारख्या. आणि त्यांनी जे सांगितलं त्याचं हेच कौतुक आहे की साध्या सरळ माणसाने एवढी गीतावर त्यांनी ग्रामगीता लिहिली, त्याच्यानं मैलोन्नती लिहिली, लहर की बर्फावर, त्या प्रत्येक अध्यायामध्ये त्यांनी गीतेवर काही ना काही थोड्याफार प्रमाणात आहेच त्यांचं. तर ते आपण जर वाचलं तर त्याचा आपल्याला फायदाच होणार आहे. म्हणून मग मी थोड्याफार प्रमाणात प्रयत्न केलाय सांगायचा.
ते ग्रामोन्नतीमध्ये त्यांनी सांगितलं ग्रामोन्नती म्हणजे काय. ग्रामोन्नती म्हणजे ग्रामाचा विकास केला पाहिजे, की जे तुम्ही इकडे तिकडे बसून गप्पा मारले आपलं गाव कसं आहे, आपल्या गावात काय नाही आहे, काय आहे, कोणाकडे काय, हे सगळं बघा. आता शेतीच्या अवजारं सगळ्यांना काय मिळतात, तर त्यांनी तेव्हा पण सांगितलं लोकांना तुझ्याकडे ट्रॅक्टर आहे ना, मग तू तुझ्याकडचे माणसं घरी बसव आणि याला ट्रॅक्टर दे, तो चालेल तुझं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैसाच दिला पाहिजे असं नाही, तुम्ही माणुसकीने एकमेकाशी समजून राहा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. या हिशोबाने त्यांनी खूप ठिकाणी म्हणजे ते स्वतः शेतामध्ये जाऊन सुद्धा स्वतः काम करायचे, इतकं त्यांनी केलं. मग लोकांना ते पटायला लागलं म्हणून लोकांनी तर खूप त्यांचा पगडा होता सगळ्या लोकांना. तर त्यांची अयोध्येला पण त्यांनी प्रवचन केलं, बनारसला केलं, त्यानंतर MP मध्ये इंदोर, उज्जैन सगळीकडे ते फिरले होते. पण जास्त प्रमाणात त्यांचं चंद्रपूर, वरोरा, वर्धा ह्यामध्ये ते आदिवासी लोक, त्या आदिवासी लोकांना आपण कसं व्यवस्थित केलं पाहिजे हाच विचार होता त्यांच्या डोक्यात. आणि त्या लोकांनी, आदिवासी लोकांनी पण त्यांना खूप मदत केली. एका ठिकाणी त्यांनी सांगितलं की भजन करायचं, पूजन करायचं. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे आपण करू. मग तिथे ते हे लोक बसले होते, मुलं सगळे गावातले. तर ते म्हणाले काय बाबा तुम्ही कामं नाही करत. त्यांनी सांगितलं नाही. अरे भारत हा देश असा आहे की भारतामध्ये प्रत्येक गावामध्ये एक मारुतीचं देऊळ आहे. एकही गाव असं नाही की तिथे मारुतीचं देऊळ नाही. तुम्ही मारुतीचं देऊळ प्रत्येक गाव, त्या मारुतीला नमस्कार करा, ती शक्तीची देवता आहे. दुसऱ्या कोणाची तुम्ही पूजा नाही केली तरी चालेल, पण मारुतीला तुम्ही नमस्कार करा, मारुती तुमच्या सोबत येणार आहे. ती शक्ती पाहिजे तुम्हाला. या समाजाला शक्ती येण्याकरता त्यांनी हा पण एक पर्याय शोधला. आणि तरुण मुलांना सांगितलं की तुम्ही व्यायाम करा, आपल्या देशाकरता झटा, सैन्यामध्ये मदतीला जा. तर त्यांनी तिथे पण लोक खूप गेले. म्हणजे त्यांचं जे भाषण होतं ते ऐकून लोकांना खूप पटलं. 1962 साली ज्यावेळेस आपलं भारत चीन युद्ध झालं, त्या युद्धामध्ये त्यांनी, कारण की त्यांना बोलवलं होतं तिथे डॉक्टर यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक हे दोघे, त्यांना सांगितलं तुम्ही या म्हणजे तिथे गेले. कारण की जवाहरलाल नेहरूंना वगैरे विशेष आवडला तर हा माणूस काय करणार आहे, म्हणजे नाही आम्ही, ते म्हणाले मी घेतो. तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आओ चिनियो मैदान में, हिंद हमारे साथ है, विजय तो हमारे हात है. हे ते म्हणाले की अरे तुम्ही काय करता, आमची सेना इतकी पक्की आहे की आम्हाला कोणाची गरज नाही, आम्ही सगळे एकत्र होऊ आणि तुम्हाला हरवू. आणि तसंच झालं 62 सालच्या युद्धामध्ये, तेच झालं. 1965 सालचं जे युद्ध होतं भारत पाक युद्ध, त्या भारत पाक युद्धामध्ये तेच झालं. तर तेव्हा त्यांनी गाणं म्हटलं, नौजवानो भारत की तस्वीर बना दो, फूलों के इस गुलशन से कांटों को हटा दो. म्हणजे त्यांनी सांगितलं भारत पाकिस्तान युद्ध आहे पण काश्मीर आपला आहे. आपल्या म्हणजे आता बघा साधारण माणूस पण त्यांनी किती योग्य त्याचं लिखाण करून ठेवलं आहे, याच्यावर मला खरंच त्या माणसाला वंदन करावं वाटतं की त्यांनी खूप खूप प्रयत्न केले देशाकरता. आणि त्यांचं हे जे काम होतं, 1950 साली त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून पदवी मिळाली. पदवी मिळाल्यानंतर ते सगळीकडे फिरतच होते. फिरत असताना एका ठिकाणी ते गेले, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही राष्ट्रसंत आहे, तुम्ही असं. म्हणजे काय, मी माणूसच आहे ना, मी बाकीच्या माणसाचा माणूसच आहे, मी काय वेगळा आहे का. फक्त माझ्या कामामुळे मला, पण काम नीट करा, तुम्हाला सगळं काही मिळेल. तर याच्याकरता माणसाने लालची वृत्ती सोडावी, खोटं बोलणं सोडावं, तर तुम्हाला सगळं भगवत आहे. त्यांनी सांगितलं स्वयंप्रेरणा जर माणसाला असली तर माणूस काही पण करू शकतो. प्रत्येक गोष्टीला आपल्या मनातून तयारी असली तर माणूस करू शकेल. मनाचीच जर तयारी नसेल तर माणूस काय करणार. तुम्ही मनाची तयारी राखा ना, तर तुम्हाला काय. म्हणून त्यांनी सांगितलं विचार, त्या विचारामध्ये पैसा पैसा खर्च करताना थोडासा तरी, म्हणजे इकडे कसं अशिक्षित लोक दिला पैसा घेत काय दुसऱ्याची जेवणाची घाण जाते त्याची. त्याच्यामुळे असा पैसा खर्च करू नका, जे आहे ते सांभाळून ठेवा. म्हणजे ते अशिक्षित जनतेला कसं समजावून सांगायचं हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समजावून सांगितलं. आणि काही काही वेळेस इतकं छान भाषण असायचं त्यांचं की आपल्याला पण हे वाटेल की ह्या एका साध्या माणसाने एवढं मोठं देशाकरता केलं. आणि
त्यांचे जे विचार होते ते विचार आज सगळ्यात मोजरी येथे आश्रमामध्ये अजून सुद्धा तिथले लोक कामं करतात. आणि मोजरी येथे त्यांचा 20 फूट उंच आणि 14 फूट रुंद असा लोखंडी पुतळा केलेला आहे. त्याचे तिथे खूप म्हणजे मोजरीला खूपच कार्यक्रम असतो त्यांचा. आणि ते आज सगळ्या महाराजांनी जे काही घालून दिलं होतं त्यांना की तुम्ही असं करा तुम्ही तसं करा ते सगळं ते लोक करतात. आणि देशाची सेवाच करतात ते लोक. म्हणजे त्यांना त्यांच्या त्या म्हणजे रस्त्यावर चालणारे लोक पण पुष्कळ आहेत. त्याच्यामुळे त्यांना या गोष्टीचे की आपलं काम नंतर कसं होईल हा विचार त्यांना कधी आला नाही. कारण की त्यांनी लोकांना इतकं मजबूत केलं आहे की तो प्रश्न झाला. आणि 68 साली 67ला 1967ला त्यांना जेव्हा कळलं की आपल्याला कॅन्सर झाला तेव्हा त्यांनी सांगितलं की मी आता भगवंत आता मी एकदा पंढरपूरच्या देवळामध्ये जाऊन हे केलं की मी आता नाही येऊ शकत भगवंता की आता मला येणं होत नाही. तर तेव्हा तेच भजन त्यांनी परत म्हटलं होतं. म्हणजे त्यांनी म्हटलं होतं दुसरं पण मला ते सापडलं नाही. पण तरी ते कधी येशील रे मनमोहना भारत बघण्या पुन्हा किती सुंदर वाजते तुझी बासुरी ऐकू दे ना एकदा तरी. म्हणजे त्यांना कळून चुकलं की आपल्याला कॅन्सर झाला आता काय आपलं म्हणजे कळत नका तर एवढे योगी माणसाला आपण काय सांगणार ना. त्यांना कळून चुकलं की याच्यावर काही उपयोग होणार नाही. तर ते आणि नंतर मग 68 साली 31 ऑक्टोबर 1968ला त्यांचं निधन झालं. पण तुकडोजी महाराजांनी जे कार्य केलं ते अतुलनीय आहे. की मला जेवढं सापडलं तेवढं मी आणि मी हे जे आहे ते प्रशांत महाराज ठाकरे म्हणून आहे त्यांच्या यूट्यूब चॅनलला माहिती होती ती मी बघितली. आणि कलर कट मराठी म्हणून आहे त्याच्यावर पण माहिती होती ती मी बघितली. कारण की म्हणजे याच्यामध्ये कोणी लोक बघत असले तर त्यांचं असं गैरसमज नको व्हायला यांनी असं चुकीचं कसं काय सांगितलं. पण म्हणजे म्हणून हे आधीच सांगितले की मी ते सगळं बघितलं आणि थोडंसं माझं मी मुळामधली अमरावतीची त्याच्यामुळे मला तिथे काय होतं काय नाही माहिती होतं. म्हणून मी काही काही गोष्टी लिहून आणल्या आणि काही गोष्टी सांगितल्या जेवढं मला माहिती होतं तेवढं. तर एवढं मी बोलते आणि माझ्या